नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण EVS पार्ट फर्स्टमधील जॉग्रफी अँड सिविक्स या पार्टमधील लेसन नंबर 8 पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया फर्स्ट नंबरचा क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स. तर या ठिकाणी फर्स्ट फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे. वी मस्ट यूज द पब्लिक फॅसिलिटी डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायची. त्यानंतर सेकंड फिल इन द ब्लँक्स आहे. द स्कूल इज अवर डॅश डॅश आउटसाइड अवर होम हाऊसेस. इन ब्रॅकेट्समध्ये हाऊस दिले. तर बघा त्या ठिकाणी तुम्हाला वर्ड हा शब्द लिहायचा आहे. तर बघा द स्कूल इज अवर वर्ड आउटसाइड अवर होम. त्यानंतर थर्ड नंबरची फिल इन द ब्लँक्स. तर बघा द डॅश डॅश हॅज अ रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. तर त्या ठिकाणी जी फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे ती आहे कम्युनिटी. अँड फोर्थ नंबरची फिल इन द ब्लँक्स बघूया. बस अँड रेल्वे आर डॅश डॅश फॅसिलिटी फॉर ट्रान्सपोर्ट. तर फिल इन द ब्लँक्स आहे पब्लिक. तर बघा बस आणि रेल्वे ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचं क्वेश्चन आहे. इच स्कूल हॅज इट्स ओन युनिक डॅश डॅश. तर फिल इन द ब्लँक्स राईट करायचे आहे आयडेंटिटी. त्यानंतर सिक्स नंबरचं क्वेश्चन आहे. द एज लिमिट फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अंडर द राईट्स टू एज्युकेशन इज डॅश डॅश इयर्स. तर फिल इन द ब्लँक्स राईट करायचे आहे 6 to 14 इयर्स. द नेक्स्ट क्वेश्चन ट्राय दिस. आता या ठिकाणी तुम्हाला टेक्स्टबुक्सचा वापर करून तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पण दिलेला आहे. पुट अ टिक मार्क. आता अशा प्रकारचे टिक मार्क इन फ्रंट ऑफ अ सर्विस दॅट आर अवेलेबल ॲट युअर स्कूल. तर बघा यापैकी कोणत्या सर्विस तुमच्या स्कूलमध्ये अवेलेबल आहे. तर त्यापुढे तुम्हाला फक्त काय करायचे तर टिक मार्क करायचे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. तर जेवढ्या सर्विस तुमच्या स्कूलमध्ये अवेलेबल आहेत तेवढं तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सफिशियंट क्लासरूम तर यस त्या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क यस करायची. त्यानंतर गर्ल्स टॉयलेट यस करायचं म्हणजे हो. बॉईज टॉयलेट, ड्रिंकिंग वॉटर, रॅम्प, प्लेग्राऊंड. त्यानंतर मिड डे मील स्कीम. तर ही काही स्कूलमध्ये असतात आणि काही स्कूलमध्ये नसतात, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला नाही केलं तरी चालेल. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे लायब्ररी. तर काही स्कूलमध्ये अवेलेबल असते. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी सप्लाय. त्यानंतर लॅबोरेटरी, स्टडी कॉर्नर, कम्प्युटर क्लास, मेडिकल फॅसिलिटी. तर मेडिकल फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल असते काही स्कूलमध्ये, काही स्कूलमध्ये नसते. मिड डे मील स्कीम तर ही काही स्कूलमध्ये असते, काही स्कूलमध्ये नसते. त्यानंतर 8 नंबरचा जो पॉईंट आहे फेसिंग अराउंड स्कूल. तर जे शाळेसमोरचं जे कुंपण किंवा कंपाऊंड असतं त्याला म्हणतात. तर ते सर्व शाळेला असतं. त्यानंतर ग्रुप इन्शुरन्स स्कीम, गट विमा. तर या ठिकाणी थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन 1 लाईन सेंटेन्स इच. तर फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे नेम 4 इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिस. तर या ठिकाणी 4 पब्लिक सर्व्हिस तुम्हाला राईट करायची आहे. तर या ठिकाणी दिलेला आहे बघा वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी सप्लाय, हेल्थ सर्व्हिस, एज्युकेशन अँड पब्लिक ट्रान्सपोर्ट आर इम्पॉर्टंट पब्लिक सर्व्हिस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे विच राईट्स डज एव्हरी चाइल्ड हॅव. एव्हरी चाइल्ड हॅज टू राईट टू एज्युकेशन. तर प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार आहे. त्यानंतर हू आर एक्सपेक्टेड टू अंडरगो प्रायमरी एज्युकेशन अंडर राईट टू एज्युकेशन ॲक्ट.
तर या ठिकाणी आन्सर दिला आहे ऑल चिल्ड्रन इन द एज ग्रुप ऑफ 6 to 14 years are expected to undergo प्रायमरी एज्युकेशन. तर बघा, वयवर्ष 6 ते 14 वर्ष या गटातील जे बालकं असेल त्यांना प्राथमिक शिक्षण हे कंपल्सरी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हू कॅन लेन अ हेल्पिंग हँड इन द डेव्हलपमेंट ऑफ अ स्कूल. तर आन्सर या ठिकाणी दिलेला आहे बघा, पास्ट स्टुडंट्स, पॅरेंट्स, रायटर्स, आर्टिस्ट, sport persons, scientists, and industrialists lend the helping hand in the development of school. Then fifth numberचं क्वेश्चन आहे who help us in learning. तर आन्सर आहे द पॅरेंट्स अँड टीचर हेल्प अस इन लर्निंग. लर्निंगमध्ये तुम्हाला कोण मदत करतं? तर पॅरेंट्स अँड टीचर्स हेल्प अस इन लर्निंग. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबर whose interactions in beneficial to us. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. तर बघा, आन्सर आहे द इंटरॅक्शन बिटवीन द पॅरेंट्स अँड द टीचर्स इज बेनिफिशियल टू अस. द नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबर आन्सर द ब्रीफ 2-3 लाईन्स द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर 2-3 लाईन्समध्ये फॉलोइंग क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे विच आर द पब्लिक सर्व्हिस दॅट वी यूज. तर अशा कोणत्या पब्लिक सर्व्हिस आहेत त्या आपण वापर करतो? तर आन्सर या ठिकाणी दिलेला आहे वी यूज द मेन्स ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट सच ॲज बस, रेल्वे. वी ऑल्सो यूज पोस्टल सर्व्हिस, टेलिफोन्स, फायर ब्रिगेड, पोलीस, बँक, theaters, parks, gardens, and swimming pools are public services that we use. The next question आहे why should the schools have parent-teacher associations and Mata Palak Samiti? Answer is the school should have parent-teacher associations and Mata Palak Sangha because this brings about a dialogues between the parents and the teachers. Parents can help in various activities of the school. तर पुढचा प्रश्न आहे ओपन एंडेड क्वेश्चन. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे राईट व्हॉट विल हॅपन. तर यामध्ये क्वेश्चन दिला आहे इफ द बॉईज अँड द गर्ल्स आर नॉट गिव्हन अँड इक्वल राईट टू एज्युकेशन. आणि या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲज इट इज ते बघून तुम्ही राईट करून घेऊ शकता. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे इफ द कम्युनिटी डज नॉट हेल्प द स्कूल. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं सुद्धा आन्सर राईट करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण EVS पार्ट 1 मधील लेसन नंबर 8 पब्लिक फॅसिलिटीज अँड माय स्कूल या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.